पुढच्या बातमीकडे वळूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। पवार साहेब भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं त्यांनी म्हटलंय। मतमोजणीनंतर शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं मोदींना कळेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर संजय राऊतांनी सुद्धा मोदींना प्रत्युत्तर दिलंय। हमारे यहाँ कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। ये आत्मा कुछ भी कर देती है, वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है। शरद पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली, पण नरेंद्र मोदींना मत मोजल्यानंतर लक्षात येईल की हा त्यांनी सांगितलं ही भटकती आत्मा 45 साल के पहले से महाराष्ट्र अस्थिर करने में जुटी हुई है, अब देश अस्थिर करना चाहते हैं वगैरे वगैरे वगैरे। पण ज्या दिवशी मत मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाहीये, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे। महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र बघतो। मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय असे अनेक आत्मे महाराष्ट्रात 450 वर्षापासून भटकत आहेत। औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत। त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही।